मित्रांनो, या ठिकाणी ही जीटी शक्तीची मशीन चालू आहे बघा, परंतु वॉटरप्रूफ मशीन असल्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी पाणी ओतून सुद्धा दाखवतो. तर हिला कुठल्याच प्रकारचं काय होत नाही. तर एक नंबर मशीन घेण्यासाठी फक्त 5,500 रुपयाला 100 मीटरमध्ये 300 फूट पाईप आणि मशीन आपण या ठिकाणी देत आहे. बघा, अशा पद्धतीनं पाणी ओतून वॉटरप्रूफ मशीन आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. ही घ्यायची असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, व्हिडिओ असा होणार आहे की पूर्वी पेक्षाही एकच नंबर असे एक मशीन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. बघा, आता सोयाबीनच्या पेरण्या आता चालू झालेल्या आहेत. काही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे आणि काही शेतकरी बांधवांचं सोयाबीन उंच आलेलं आहे. काही भागामध्ये ऊसासाठी फवारणी करणं असेल, सोयाबीनसाठी फवारणी करणं असेल, ही काळाची गरज आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची आधुनिक अवजारं नवक्रांती ॲग्रो एजन्सी आपल्या सेवेसाठी घेऊन येत असते आणि त्याच्यामध्ये जुगाड असतं मित्रांनो. वेगवेगळ्या पद्धतीचं जुगाड असतं. बऱ्याच शेतकरी बांधवांना त्याचं माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब तुम्ही पाहण्याच्या नादामध्ये विसरून जाता, जे सबस्क्राईब बटन फ्री आहे मित्रांनो. बघा, नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर याचा पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. आता बघा, पंढरपूरमध्ये रिलायन्स पेट्रोल पंप आहे टेंभुर्णी रोडला. म्हणजे टेंभुर्णी नाही, परंतु सरगम चौक ते या ठिकाणी नदीकडल्या बाजूला गुरसाळे रोडवर मेकॅनिकल लाईनला न्यू साताराच्या समोर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर 4 मजली बिल्डिंग नवक्रांती ॲग्रो एजन्सी नावानं या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि आपण जो या ठिकाणी उभा आहे तो आहे त्या बिल्डिंगच्या पाठीमागं आपलं हे गोडाऊन आहे. दुकान पुढं आहे आणि गोडाऊन पाठीमागं आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरू करतो आणि सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो व्हिडिओमध्ये की तुम्ही व्हिडिओ पाहता वेळेत वेळ देऊन. हा हसवायचा व्हिडिओ नाही, हा माहितीचा व्हिडिओ आहे. तुमच्या शेतीसाठी एकच नंबर, तुमचे 2 पैसे कसे वाचतील यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही म्हणसाल की कशा पद्धतीचा व्हिडिओ आहे. पहा मित्रांनो, बघा, आता फवारणी पाठीवर पंप घेऊन सगळीजण फवारणी तर करत असतात. आता उदाहरणार्थ काय, एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी पूर्वी कसा असतं की हातानं हलवायचा पंप होता पाठीवर घेऊन. त्यानंतर बॅटरी पंप आले, बॅटरी पंप पाठीवर घ्यायचा आणि फवारणी करायची. परंतु काळाच्या ओघामध्ये आपल्याला बॅटरी पंप घ्यायचा म्हणलं तर 4 ते 4,500 रुपये आपल्याला मोजावं लागतील आणि तो शिवाय पाठीवर तर घ्यावाच लागेल मित्रांनो, बरोबर. म्हणजे बॅटरी पंप तुम्हाला पाठीवर घेण्याची इथं कुठलीही गरज नाही. आणि असा हा पंप नवक्रांती ॲग्रो एजन्सीनं नवीन लॉन्च केलेला आहे. नव्या ढंगामध्ये, नव्या रूपामध्ये एक असा पॉवरफुल पंप आहे की जो पंप तुम्ही लिक्विड सोडणं असेल, त्यानंतर तुमचं फवारणी असेल, या सर्वांचं काम तुमचा हा पंप पाठीव न घेता काम करतो. यासोबत आपण देत आहोत 328 फूट, म्हणजे 328 म्हणजे 100 मीटर, 328 फूट 600 फूट रनिंग कव्हर करणारा. मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, तुमच्या जर शेताची लांबी 600 फूट असेल तर हा पंप जर मध्ये ठेवला तर या बाजूला 325 फूट आणि या बाजूला 325 फूट, या बाजूला 325 फूट, या बाजूला 325 फूट कव्हर करणारा 100 मीटर पाईप तुम्हाला आम्ही या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर पंप, याची सगळी माहिती एकच नंबर मित्रांनो होणार आहे. बघा आपण काय काय देतोय. आता सर्वप्रथम आपण मशीनकडे येऊया. आता ही जीटी शक्ती कंपनीचं एकच नंबर मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये भरपूर मॉडेल आहेत, परंतु आपण जो मॉडेल घेतो तो टॉप मॉडेल आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की इनलेट म्हणजे जिथून आपल्याला पाणी आतमध्ये शिरतं, म्हणजे तुम्ही ही बॅरलमध्ये ठेवायचं आहे. आता बघा, मशीन आपण या ठिकाणी ठेवली तर हे एकदम चांगल्या प्रकारचं हा फुटवाल आपण या ठिकाणी दिलेला आहे. जेणेकरून ह्या फुटवालचं कार्य काय आहे तर ह्या फुटवालमधून कुठल्याही प्रकारची घाण या मधून जात नाही आणि हा पंप खराब होत नाही. तर जवळजवळ बघा, आता माझी उंची 5 फूट आहे, म्हणजे 5 फूट आणि हे वर 6 ते 7 फूट पाईप तुम्हाला हे आपण देतोय. 7 फूट पाईप शिवाय हे स्टिनर म्हणजे जाळी ही तुमच्या बॅरलमध्ये आरामशीर बसेल.
आता काय करायचं, ही बॅरलमध्ये टाकायची. त्यानंतर इथं हे जोडून घ्यायचं. बघा या ठिकाणी मी तुम्हाला जोडून दाखवतो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आता हे जोडलं. आता हे जोडल्यानंतर बघा पहिल्यांदा हे जोडून घ्यायचं. हे इनलेट म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, इनलेट. हे बघा हे बसलं फिट, तर ह्याला इनलेट म्हणायचं. आता पाणी तर आलं, औषध केलेलं पाणी आहे 200 लिटरचा 100 लिटरचा जो पण आपला बॅरल आहे तो बॅरल या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि तो बॅरलमधून पाणी आपल्या ह्याच्या मशीनमध्ये आलेलं आहे. मशीन अशी आहे, अशा क्वालिटीची बनवलेली आहे की जी मशीन वॉटरप्रूफ आहे. आता बघा उचलायला सोपं आहे, कुठेही घेऊन जाऊ शकता. आता इनलेटचं काम झालं. दुसरी गोष्ट, बॅटरी बदलायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला बॅटरी कशी सोप्या पद्धतीने बॅटरी बदलू शकता. बघा या ठिकाणी एक क्लिप दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही 2 बोटं घालून ही बाहेर बॅटरी काढू शकता. या ठिकाणी कनेक्शन दिलंय प्लस आणि मायनस, तर इजी पद्धतीने बॅटरी काढता येते आणि ही बसवता पण येते. तर आता आपण ही बॅटरी काढून दाखवली तुम्हाला. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा. बरेच मित्र काय करतात, व्हिडिओ पुढे घेतात आणि महत्त्वाची माहिती मी ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस ती राहून जाते. तर बघा ही इनलेट झालं, बॅटरी झाली. आता काय राहिलं तर आउटलेट. या ठिकाणी आउटलेटचं पितळेचं दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोखंडाचं नाही, फायबरचं नाही आणि गंजत नाही. तर हे पितळेचं पण या ठिकाणी बोश म्हणतो आपण त्याला, ते दिलेलं आहे. आता मेन पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी हा जो मेन पार्ट आहे हा आहे रेग्युलेटरचा. बऱ्याच वेळा आपल्याला कमी जास्त प्रेशर करता पूर्वीच्या मशीनला येत नव्हतं, डायरेक्ट 2 बटन होती. या ठिकाणी डायरेक्ट 2 बटन दिलेत आणि हा रेग्युलेटरचा भाग दिलेला आहे. तर रेग्युलेटर काय काम करतो, तर तुमचं रेग्युलेटरमुळं जसं फॅन आहे, जसा पद्धतीनं आपण फॅन असतो त्याला रेग्युलेटर आहे, तशाच पद्धतीने ह्याला कमी तुम्हाला आणि जास्त पॉवर ह्यातून करता येते. तर या ठिकाणी हे रेग्युलेटरचं काम झालं. दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक सॉकेट दिलेलं आहे चार्जिंगचं. या ठिकाणी बघा हे चार्जर आहे, फ्रीमध्ये आहे, चार्जिंग या ठिकाणी होतं. हा चार्जिंगवरचा पंप आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही एकदा जर चार्जिंग केला तर 400 लिटर सिंगल बटनला तुम्हाला काम करतं आणि डबल बटन दाबलं तर 200 लिटर काम करणार आहे. ते काय सांगायची गोष्ट नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ॲव्हरेज पण सांगितलं मी, किंमत पण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ऑफर पण देणार आहे मित्रांनो. तर ऑफरसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. बरेच शेतकरी बांधव कॉमेंट करतात की किंमत सांगत नाही, किंमत सांगत नाही. तुम्ही पूर्ण व्हिडिओच पाहत नाही, त्याच्यामुळे किंमत समजत नाही तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. मी तुम्हाला शेवट पण नाही आणि कुठं तर मध्ये किंमत सांगितलेली असती, तर तुम्ही ती लक्षात ठेवायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्हाला असं वाटेल की ही बोरिंग माहिती आहे, सारखे ऐकावं लागते. तर मित्रांनो का, तर ही माहिती तुम्ही ऐकल्यानंतर पुन्हा तुम्हाला आम्हाला इथं दुकानात येऊन किंवा फोनवर जास्त माहिती सांगायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट पैसे भरून वस्तू खरेदी करू शकता. तुमचाही टाइम वाचतो आणि आमचाही टाइम वाचतो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी बॅटरी इंडिकेटर नवीन फॅसिलिटी आपण दिलेली आहे. ही ज्यावेळेस आपण बटन दाबतो ना, तर त्यावेळेस इथं बॅटरी किती आहे, पूर्वीच्या ह्याच्यामध्ये कळत नव्हतं की आपल्याला बाबा ही बॅटरी किती आहे, मग किती आपण फवारणी करू शकतो. तर बॅटरी इंडिकेटर या ठिकाणी आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर तो फार महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी आहे. बघा बॅटरी इंडिकेटर 1, 2 आणि 3 असे 3 बटन दिलेले आहेत. हे 2 जे बटन आहेत ते कशासाठी आहेत मी तुम्हाला सांगतो ऐका. तर ह्याच्यामध्ये 2 मोटर आहेत, म्हणजे जे बॅटरी पंपामधले मोटर असतात त्या नव्हे बरं का. बरेच शेतकरी बांधवाला वाटतं की त्या मोटर असतील, त्या सारख्या दिसणाऱ्या हाय प्रेशरच्या 2 मोटर याच्यामध्ये बसवलेल्या आहेत. जसं नदीला 2 मोटर आपण बसवतो, तर पहिली मोटर चालू केली, त्यानंतर एक मोटर चालू झाली. आता आपल्याला प्रेशर जास्त पाहिजे तर दुसरी चालू करायची, म्हणजे 2 मोटर चालू झाले एका वेळेस, त्यावेळेस तुमच्या प्रेशर जास्त वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं सोपी गोष्ट आहे. त्यानंतर ही रेग्युलेटर आहे, तुम्हाला दोन्ही मोटर चालणार पण दमाने चालणार, तर ही रेग्युलेटर आहे. त्यानंतर या ठिकाणी चार्जिंग सॉकेट दिलंय. इथं एक फ्यूज दिली बघा लाल कलर मध्ये, जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला काढून दाखवतो वाटल्यास. तर या ठिकाणी फ्यूज आहे. तर फ्यूजचं काय काम आहे तुम्हाला सांगतो की फ्यूज ज्या वेळेस तुमचं पुढं शॉर्ट सर्किट झालं, काय अडचण आली तर तुम्हाला काय करते फ्यूज, तर ते काम करते. तर आता ह्याला स्क्रू ड्रायव्हर लागतोय, तर ह्या व्हिडिओमध्ये काय मी दाखवत नाही तुम्हाला. नक्की ह्याच्यामध्ये फ्यूज आहे, फ्यूजचं काम काय तुम्हाला मी सांगितलं. आता बघा ही झालं मशीनबद्दल माहिती.
बॅटरी कितीची आहे, तर बॅटरी आहे 12 व्होल्ट 12 एम्पियर ओरिजिनल. बरेच शेतकरी म्हणतात की 12-14ची आहे का, नाही नाही, लिहिण्यावर काय नसतं मित्रांनो, क्वालिटीवर असतं. तर ही 12 व्होल्ट 12 एम्पियरची एक नंबर क्वालिटीची बॅटरी ॲव्हरेजची आहे. ॲव्हरेज भरपूर आहे या बॅटरीला. आणि हा तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच शेतकरी बांधवांनी पहिला वापरलेला आहे, तर 4-4 वर्ष 2-2 वर्ष वापरून आम्हाला सांगतात की आमच्या मित्राला घ्यायचा आहे, ह्यांना घ्यायचा. आणि मग आता हा माल स्टॉकमध्ये आलेला आहे मित्रांनो. तुम्ही ताबडतोब बुकिंग करा. बुकिंगला फक्त 500 रुपये लागतात. तर त्याची ऑफर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार. आता बघा पुढं आपण जे गन देतो ना, हे गन आहे बघा, हा 1 फुटी गन म्हणायचा, 1 फुटी म्हणजे तुम्हाला फवारणी करण्यासाठी उपयोगाला येतो. पण ह्यानं जास्त पाणी जातं, म्हणून आम्ही काय केलं, नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर एवढं आपण काम करतो की कमी पाण्यामध्ये कसं जास्त. आता मला सांगा, कोराजिन नावाचं औषध आहे, त्याची बाटली नुसती 1200 रुपयाला आहे. तर तिथं जर तुम्हाला ही गन वापरला तर मित्रांनो फक्त पाणीच फवारायचं आहे. पण तो कोराजिन नावाचा औषधाचा फायदा काय असतो की त्या गॅस तयार होऊन त्या गॅस नाळीवरती, म्हणजे गॅस तयार करण्यासाठी काय पाण्यानं जास्त वापर करायची गरज नाही, त्यासाठी फक्त बारीक तुषार पाहिजे. तर ते तुषार येण्यासाठी आम्ही हे गन आणलंय. हे स्टीलमध्ये आहे मित्रांनो. असा ह्या गनची मार्केटमध्ये तुम्हाला कुठं मिळणार नाही. मिळाला तर कॉस्टिंग मला सांगा, किंमत सांगा तुम्ही. तर अशा पद्धतीनं स्टील गन औषध लांबच्या लांब असे फवारता येते. आणि सगळ्यात मित्रांनो सांगायचं म्हणजे तुम्हाला, मला हसू येतंय, बरेच शेतकरी बांधवांना माहिती नसतं. मी तुम्हाला माहिती सांगत असताना बरेच शेतकरी बांधवांना वाटतं की डबल माहिती सांगताय. कारण ही व्हिडिओमधली जी माहिती आहे ते आम्ही सुद्धा प्रॉपर 2011 सालापासून दुकान चालवत असताना ही माहिती घेतलेली आहे. मग तुम्हाला सांगतो, आम्ही स्वतः शेतकरी, आम्ही काही गुजर मारवाडी नाही. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की आम्ही स्वतः शेतीमध्ये काम करतोय आणि शेतकरी बांधवांना ह्याच्याविषयी सगळी, आम्हाला कोणाविषयी बोलायचं नाही, परंतु ही प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत कसा जाईल यासाठी तुम्हाला ही मी सांगितलं मित्रांनो. तर बघा या ठिकाणी एक हँडेल दिलाय. हँडेल असे धरल्यानंतर तुम्हाला प्रेशर असा फवारा एकच नंबर चालतो. इथं कॉक दिलाय. आता तुम्ही म्हणा इथं कॉक दिल्यावर मशीन बंद होतं का, तर 100% बंद होतं मित्रांनो. 300 फुटावर तुम्ही फवारताय, किती 300 फुटावर. आणि तुम्ही आज या ठिकाणी जर मशीन 300 फुटावरून बंद करायचं म्हणलं तर ह्याला ऑटो सेन्सर दिलाय. तिथं कॉक तुम्ही फक्त बंद करा, मशीनकडे यायची बिलकुल गरज नाही, जाग्याला मशीन बंद होतं मित्रांनो. ह्या मशीनचं हे वैशिष्ट्य आहे, जाग्याला मशीन बंद होते. ह्याला म्हणतात ऑटो कट ऑफ मशीन. आता हे झालं का, आता हे तुम्हाला गन बद्दल माहिती. स्टेनलेस स्टीलचा 2 नोझलचा कमी पाणी लागणारा, सगळ्यात कमी पाणी लागणारा हा गन आहे. जास्त पाणीचा गन पण आहे. आता दुसरी गोष्ट, हे जोडायचं पितळी दिलेलं आहे या ठिकाणी बघा. हे तर या ठिकाणी जोडून घ्यायचं तुम्ही. त्यानंतर हे जे आहे हे एकदम हाय क्वालिटीचं मटेरियल वापरून तयार केलेलं नोझलचे इथं बसवण्याचं निप्पल आहेत. या ठिकाणी हे बसतं, हे गनला झालं. आणि बसवायची किती सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगतोय बघा. या ठिकाणी ही बसवलं बरोबर आवळून, ही जी गन पाईप आहे फक्त इथं घुसवायची आहे, फक्त हेवा अशी प्रेस करायचे फक्त. म्हणजे ही जोडायचं सुद्धा तुम्हाला सांगतो, असं प्रेस करायचं आणि वाढायचं, झालं, जाम झालं. म्हणजे आत थोडी गेली पाहिजे पाईप, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर आता दुसरी ही जोडलं एका बाजूला, आता दुसऱ्या बाजूचं टोक घेऊया आपण. तर त्या टोकाला कसं जोडायचं ह्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला असे पार्ट दिलेत, एक पितळी बुश आणि हे निप्पल. या ठिकाणी हे बसवून घ्यायचं आहे. बाहेरच्या आटीमध्ये ही आतल्या आटी बसवून पहिल्यांदा घ्यायची, म्हणजे असं हे जुगाड झालं पाहिजे. आणि हे इथं बसवून घ्यायचं पहिल्यांदा. या ठिकाणी किती सोपं आहे बघा. इथं पहिल्यांदा कंपनीचं म्हणजे मशीनचं बुश, पुन्हा त्याच्यावर पितळी बुश, त्याची आटी बाहेर, त्यानंतर ही पांढरं बुश वरून, आणि हे नाही का घुसवायचं ह्याच्यामध्ये. झालं बघा, झालं. ह्या पद्धतीनं मित्रांनो असं जोडायचं आहे. ह्या ठिकाणी गन तयार झाला. आणि हा जो गन आहे हा, तर हा पण तुम्ही या ठिकाणी इथं बुश बसवलं मी, आणि ह्याला हे पांढरं हे आता मग काढायचं. हां, 1 मिनिट, जास्त प्रेस करून बसवल्यामुळं निघत नाही, पण जोरात असं प्रेस करून तुम्हाला हां वडा, हां निघलं बघा हे बघा. आणि या ठिकाणी आता ह्या गनचं काम झालं, म्हणजे 2 गन आपण देतोय. आणि ह्या ठिकाणी हे फक्त इथं बसवून टाकायचं. तर मित्रांनो बघा आता आपण काय केलं, मशीन
कशी जोडायची दाखवली. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आता तुम्ही व्हिडिओ कशाचा बघितला तर कशी जोडायची माहिती बघितली बरोबर. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्यक्ष रानामध्ये जाऊन, तुम्ही लगेच कमेंट करू नका की डेमो दाखवा डेमो दाखवा. डेमो तर आम्ही दाखवलेलंच ऑलरेडी, परंतु आता उद्या वगैरे रानामध्ये जाऊन कसं फवारायचं 300 फुटावर त्याचा पण व्हिडिओ आम्ही काढणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळी माहिती कशी वाटली एकदा कॉमेंट करून सांगा. आणि ह्याची किंमत सांगायची राहिली मित्रांनो, तुम्हाला किंमत पण आता मी सांगतोय. तर याची टोटल किंमत मार्केट व्हॅल्यू जर काढायला गेलं, मशीनचीच किंमत 4,500 रुपये, पाईपची किंमत काढली तर जवळजवळ 2,500 रुपये, म्हणजे मशीन 4.5, पाईपचं 2.5, म्हणजे किती झालं, मशीनची 4 धरा, 4, पाईपची 2 धरा, 4 आणि 2 6,000 झाली. 6 ही स्टीलचा गन, ही गन म्हणजे किती 6,500 रुपयेपर्यंत सगळं गणित जाते. परंतु आम्ही एक ऑफर अशी लावली की शेतकरी बांधवांना बऱ्याच समस्याला तोंड द्यायला लागतं. तर ही गन, त्यानंतर ही गन चार्जर, त्यानंतर ही 100 मीटर म्हणजे 300 फूट पाईप, त्यानंतर ही मशीन आणि ही सगळं आपण घरपोच देणार आहे मित्रांनो. कुठलाही रुपया तुमच्याकडून चार्जेस घेणार आहे, फक्त आणि फक्त 5,500 रुपयेमध्ये. आणि पहिल्यांदा भरायचं आहे फक्त किती 500 रुपये. 500 रुपये भरलं की तुम्हाला राहिल्यावर वस्तू तिथं आली, म्हणजे तुम्ही म्हणताल की ही कुणासाठी, तर जे कोणी लांब आहेत नागपूर वगैरे ह्या भागामध्ये जास्त लांब, तर त्यांच्यासाठी. आणि इथं जवळची कोण आहेत ना, तर 100 किलोमीटर 200 किलोमीटर त्यांच्यासाठी मात्र 5,500 रुपये सगळं रोख भरा. तुम्हाला दुकान माहिती आहे, तुम्ही इथं येऊन सुद्धा घेऊ शकता. आल्यानंतर मात्र तुम्हाला इथं आल्यानंतर मात्र एक 200 रुपये माझ्यातर्फे डिस्काउंट, का तर 5,300 रुपयालाच तुम्हाला देऊ, का तर तुम्ही घेऊन जाताय म्हणून 200 रुपये डिस्काउंट. नाही तर इथं आल्यावर तुम्ही म्हणताल आम्ही इतक्या लांबून आलो द्या 1,000 रुपये डिस्काउंट, एवढं होणार नाही. तर मित्रांनो 5,500 रुपये ह्याचं फिक्स रेट आहे, ह्याच्यात 1 रुपया कमी होणार नाही. तुम्ही फोनवर अजिबात बोलायचं नाही की बाबा ह्याचा कमी करा आणि त्याचा कमी करा. 5,500 रुपयेमध्ये 1 बी रुपया कमी होणार नाही, पण मात्र घरपोच तुम्हाला वस्तू आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. 300 फुटाचं चालवलेला व्हिडिओ मी तुम्हाला उद्या यामध्ये टाकणार आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.